विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आमदारांचं स्नेहभोजन पार पडणार आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या स्नेहभोजनासाठी उपस्थित राहतील। मुंबईच्या परळ इथल्या ITC ग्रँड इथे या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं असून मुंबई पदवीधर आमदार अनिल परब विजयी झाल्यानं या स्नेहभोजनाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर 12 तारखेला विधान परिषदेची एक निवडणूक पार पडते आणि त्यासाठी ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना याच हॉटेलमध्ये सुद्धा ठेवलं जाणार आहे। त्यामुळे उद्यापासून 12 जुलैपर्यंत ठाकरे गटातील सर्व आमदार हे ITC ग्रँडमध्येच वास्तव्याला असणार आहेत। देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, या ठिकाणी किती आमदार आता दाखल झालेले आहेत? एक महत्त्वाची बैठक जरी नसली, स्नेहभोजन जरी असलं तरी सुद्धा एक अनौपचारिक अशी बैठकच एक म्हणावी लागेल। विधान परिषदेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ही बैठक आहे किंवा हा मेळावा आहे, हे स्नेहभोजन आहे। काय काळजी घेतली जाते शिवसेनेकडून? विनसर विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरचा हे महत्त्वाचं स्नेहभोजन जे आहे ते आज परळ इथल्या ITC हॉटेलमध्ये पार पडणार आहे। आमदार जे आहेत ते ठाकरे गटातील आता येण्यास सुरुवात झालेली आहे। साधारण 8:30 ते 8च्या दरम्यान उद्धव ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि स्वाभाविक आहे, जरी स्नेहभोजन असलं तरी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे विधान परिषद निवडणुकीमध्ये। आणि या विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिल्यामुळे या महाविकास आघाडीच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये रंगत आलेली आहे। स्वतः मिलिंद नार्वेकर जे आहेत ते या सगळ्या उमेदवार आहेत आणि त्यामुळेच एकूणच एक स्ट्रॅटेजी ठरवण्याच्या दृष्टीने आणि कुठलाही दगाफटका या सगळ्या निवडणुकीमध्ये होऊ नये त्या दृष्टीने हा सगळा स्नेहभोजनाचा कार्यक्रम जरी असला तरी यामध्ये सगळी चर्चा जी आहे ती या विधान परिषद निवडणुकीची आहे। तरी 2 दिवस पुढचे जे आहेत ठाकरे गटातील आमदार याच परळच्या ITC हॉटेलमध्ये थांबणार आहेत। अगदी अपडेट्स बद्दल धन्यवाद देवेंद्र। या संदर्भातले पुढचे अपडेट्स सुद्धा पुढच्या बुलेटिन्समध्ये आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। मात्र तुर्तास धन्यवाद। आपण पाहतो एक स्नेहभोजनाचा हा कार्यक्रम आहे, मात्र विधान परिषद निवडणुकीची रणनीती सुद्धा याच कार्यक्रमात ठरणार आहे।